आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकगण या प्रेरणा स्थानावरती ऊर्जा घेण्यासाठी येत आहेत आणि हा माणुसकीचा उत्सव जो आपण दरवर्षी साजरा करतो, जी शिकवण आपल्याला बाबासाहेबांनी दिली की माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे, ही शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला दिली। आणि खऱ्या अर्थानं आज जो भारत देश विकसित भारत होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे किंवा विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत देश झालेला आहे। येणाऱ्या 2 वर्षांमध्ये भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे की आज चांद पर भी जाकर तिरंगा लहरा रहा है। ही खऱ्या अर्थानं कोणाची देण असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही देण आहे। आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपल्याला इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य अशा प्रकारचं राष्ट्रीय स्मारक सुद्धा याचा अनुभव आपल्याला घ्यायला मिळणार आहे आणि त्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे। ड्रग्सची विक्री केली जात होती एका कॉन्सर्टमध्ये आणि त्यामुळे 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे। इकडे सरकार म्हणते नशामुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचं आहे, मात्र मुंबईसारख्या शहरात ड्रग्स विकले जात आहेत। गेल्या 1.5 वर्षामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सच्या व्यवसायावरती, ड्रग्स पेडलिंगवरती कारवाई केलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती रेकॉर्ड अशा प्रकारची ड्रग्सची जप्ती ही पोलिसांनी केलेली आहे। पोलीस या विषयामध्ये 24/7/365 हे कार्यरत असून, ऍक्टिव्ह असून, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ड्रग्स पेडलिंग हे त्या ठिकाणी सापडलं जाईल त्या ठिकाणी पोलीस त्याच्यावरती आपला घाव घालतील आणि अशा प्रकारच्या सर्व ड्रग्स पेडलिंगला कायमचं बंद करण्याचा एक प्रकारचा संकल्प महाराष्ट्राच्या सरकारने केलेला आहे। नाही, आता ते काय म्हणाले हे मला माहिती नाही, त्यांचं काहीतरी वैयक्तिक मत असेल त्याच्यावरती स्पष्टीकरण तेच देऊ शकतात, मी कसं देणार। प्री वेडिंग फोटोशूट झालेला आहे, वेडिंगसाठी प्री वेडिंग फोटोशूट झालेला आहे। कशा पद्धतीने फक्त ऐतिहासिक वारसा असलेल्या या सगळ्या किल्ल्यांवरती अशा पद्धतीने फोटोशूट्स होतात आहेत सध्या। ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांवरती त्या ठिकाणी त्याचं जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी, प्रोटेक्शन आणि मेंटेनन्स करण्यासाठी एक नियमावली असते। त्या ठिकाणी काहीही करायचं असेल तर त्या नियमावलीमध्ये च्या अधीन राहून करायचं असतं आणि त्यामुळे नियमावलीच्या अधीन राहून जर त्या ठिकाणी कुठली ऍक्टिव्हिटी झाली तर त्याची परवानगी असेल, विना परवानगी कुठली ऍक्टिव्हिटी झाली तर त्याच्यावरती कारवाई करावी लागेल। अशी एक चर्चा आहे का सर? महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहिलं आहे, बांधकाम आणि तोडकाम धोरण लागू करा, काय झालं? मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन वेस्ट हे 8000 मेट्रिक टन पेक्षा जास्त जनरेट होतं। कुठलीही साईट असेल तर त्याचं वेस्ट हे एका ठिकाणी डिपॉझिट करण्याची परवानगी आधी घ्यायची असते, पण असं समोर येतं की हे जे वेस्ट आहे ते त्या ठिकाणी न डिपॉझिट करता मँग्रोव्ह, वेटलँड्स, मोकळ्या जमिनींवरती ते डिपॉझिट केलं जातं। यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराच्या पर्यावरणाची हानी होत आहे। त्यामुळे कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन वेस्ट हे या ठिकाणी जमा करून त्याचं डिस्पोजल करण्यासाठी आणि त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी एका धोरणाची आवश्यकता आहे, एका पॉलिसीची आवश्यकता आहे, त्याच्या डिजिटल ट्रॅकिंग करण्याची आवश्यकता आहे। या संदर्भामध्ये एक धोरण आखण्यासाठी मी मुंबईच्या महापौरांना आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केलेली आहे। मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबईची महानगरपालिका CND वेस्टच्या संदर्भामध्ये एक धोरण आखेल आणि डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम इम्प्लिमेंट करेल।